मला जाम आवडतो यो गजऱ्याचा वास. सुमन, संडेचं तरी लेट येत जा यार. अहो, जोशीबाईंकडे बरोबर 9:30 वाजता जावं लागतं या. इकडचा काटा तिकडं झालेला चालत नाही. म्हणून आमची झोप मोड करणार. मग झोपायला पण नाही देत यारशी. सुमन, आधी रात्रीची भांडी आवर. चल. बाय 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 बाय. बाई साहेबांनी लयच पसारा करून ठेवलंय किचन मंदी. आता ग बया, कुठून सुरुवात करू कामाला? हा, पहिली 2 दिवसाची उष्टी खरकटी भांडी घासते या. किती वास मारतो डस्टबिनला. लयच वाट लावून ठेवली किचनची. तशा आमच्या श्वेता मॅडम लय चांगल्या आहेत. कधी मी कामावर नाही आले अजिबात रागवायच्या नाहीत. अजिबात म्हणजे अजिबात नाहीत. फक्त भांड्यांचा पसारा तसाच ठेवून येतात. यो असा. बाकी श्वेता मॅडम आणि त्यांचे मिस्टर शरदराव दोघं बी लय शिकलेले आहेत. दोघं बी कुठं ते हायटीच्या कुठल्याशा कंपनीत कामाला आहेत. 1,00,000-2 लाख रुपये महिन्याला कमवतात. आणि मी बघा 3 ठिकाणी घरकाम करते आणि महिन्याकाठी 10-12 हजार कमवते. अगं बया, ना इन्साफी हाय की नाही? हाय की नाही? जाऊ दे. अगं बया, चला आटप सुमे, चल लवकर बाई, नाहीतर परत नाहीतर त्या जोशीबाई ओरडतीलच.
पण बिचारी माझी बॅचलर पोरं माझी वाट बघत असतील. मावशी येईल, जेवण बनवील. चला चला. चल चल सुमे, चल लवकर. हा या बया, हे बी इथंच. म्हणजे काल रात्रीच्याला कार्यक्रम झालाय वाटतं बाईसाहेबांचा. चला चला. श्वेता मॅडम लय सुंदर दिसतात. गोऱ्या पान, नाजूक अगदी. ह्या लावत असतील ते करत असताना शरदरावांना. सुमन यार, झालं किचन? वय लिव्हिंग पण झालं. ओके. शरद, शरद, शरद उठ रे. बघ सुमनला इकडे आवरायचंय, तू लिव्हिंग मध्ये जाऊन झोप जा. शरद उठ हा लवकर. रातच्याला बेडरूम मध्ये पण काही कमी मजा केली नाही दोघांनी. हे काय अत्तर? हाय हाय हाय, काय मस्त वास आहे. काय सुमी, काय म्हणतेस? न्यायचं घरला? हा, म्हणजे मी पण ह्या अंगाला लावलं तर माझ्या पितातल्याला मजा येईल बघ. अगदी या वासानं पिसळून उठल माझ्यावर. नाही म्हणजे आम्ही तरी अशी मजा कधी करणार ना. आम्ही तसलं काम करीत असताना मला दादल्याच्या घामाचा घुरटवास येतो. तसं त्याला बी येत असेल, पण नाही. आज म्या बी श्वेता मॅडम वाणी ह्या तर अंगाला फासून माझ्या दादल्याला मजा देणार. चला येते मॅडम. सुमन चहा नाही घेतलास? नको, उद्या येते. चला येते. कसली मजा करत असतील ही दोघं. मला तर आत्ताच मजा येऊ लागली या ह्या अत्तराच्या वासानं. चल माझ्या दादल्या, तयार राहा ह्या अत्तराच्या वासाची मजा घ्यायला.
तू जिथं आहेस तिथंच बरी आहेस बाय. तुझा हा वास आहे ना, ह्या एशी मध्येच बरा दळवळतो. बाहेरच्या हवेत गेलात की पाय फुटत्यात त्याला, आणि मग जातो कुणाच्या बी डोचक्यात. ज्यांना तुझी सवय आहे त्यांच्यासाठी तू आकर्षण आहेस, आणि नाही त्यांच्यासाठी हाव. काल संध्याकाळी दादला घरी यायच्या अगोदर 2-1 तास मी अंगाला अत्तर फासून ठेवलं होतं. म्हटलं जरा दरवळ सगळीकडं. जेवणाला किती वेळ लागेल? तुम्ही आंघोळ उरकून घ्या, तोपर्यंत होईलच. सुमे, कसला वास येऊ लागला? कुठं काय, कसला बी नाही. अत्तराचा वास येतो या. सुमे, अत्तराची जादू चालू झाली या. त्याला वास येऊ लागला. सुमे, विचारायचं का दादल्याला? नग नग वसकन अंगावर येईल तो माझ्या. काय करू, विचारायचं का?
जाऊ दे, आला तर आला अंगावर, पण मी विचारणारच. हां, विचारते मी त्यांना. आता ग बया, आता काय करू लागले यो? शेबाई, गप आराम करायचं सोडून काय करते ती? अव अरे दमशील की बाबा, किती काम करशील? जरा जोर राखून ठेव की रातच्याला. आव आव आज आपण ते करायचं का? ओके आले का? मौजचा हात रात्री ते करायच्या अगोदर मोरीत जाऊन फासून ठेवलं तर अंगाला वर खाली. उपवास येतोय, तुझ्या अंगाला जास्तच येतोय. अत्तर लावलेस काय? वाय, मस्त आहे ना? आई घातलीस आपली? का, काय झालं? अगं मला लहानपणापासून अत्तरचा वास सहन नव्हतं. डोसकं उठतंय माझं. चला, काय बी तुमचं, या होय इकडे. तिकडं. अहो, आच्छी. आच्छी. मग कसलं काय? निकाल लागला सगळा काल रात्री आमच्या त्या कामाचा. दादला मला जेव्हा रगडू लागला तेव्हा त्याला अत्तराचा अधिकच वास मारू लागला आणि त्याचं डोकं सुटायला लागलं. त्यानं पुढं काहीच केलं नाही, खाटेवर डोकं धरून बसला.
इकडं आमच्या दोघांची झोप उडवून ही बी उडाली. अवदसा कुठली. अगं बाई, काल बसमधल्या खऱ्या माणसाच्या खोट्या स्माईलपेक्षा ह्या खोट्या बावल्याची स्माईल लई खरी आहे. माझा दादला अनाम्या काबाड कष्ट करतो. मी लोकांची धुनी भांडी करते आणि तो कडिया काम. श्वेता मॅडम आणि त्यांचा नवरा एशीमध्येच राखतात. एकीकडे घामाच्या धारा आणि त्याचा घुरट वास, तर दुसरीकडं घाम अंगातल्या अंगात जिरतो आणि अंगाला वास मारू लागतो. म्हणून त्यावर उपाय हातताराचा गोडवास. माझ्या दादल्याला या महागड्या हातताराचं वावडं, तर दुसरीकडे स्वतःच्याच घामाचा वास येऊ नये म्हणून हे अत्तर. पण ज्यासाठी यो गजरा मी माळला आहे त्या माझ्या दादल्याला आवडेल का ह्याचा तरी वास.